नमस्कार. निचिताज मसाले रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण कांदा लसूण मसाला बनवणार आहोत. तर कांदा लसूण मसाला आपण बनवण्यासाठी लागणारं साहित्य पाहूयात. तर हा कांदा घेतलेला आहे आपण 1/2 किलो. मिरच्या घेतलेल्या आहेत आपण 100 ग्रॅम. हे दगडफूल घेतलेलं आहे 10 ग्रॅम. हे चक्री फूल आहे 10 ग्रॅम. ही मोठी वेलची आहे 10 ग्रॅम. 2 नागकेशरची फुलं आहेत. मिरी आहे हे 10 ग्रॅम. जिरं आहे 10 ग्रॅम. हे आपण तीळ घेतलेत, सफेद तीळ 10 ग्रॅम. वेलची घेतलेली आहे, हिरवी वेलची 10 ग्रॅम. खोबरं घेतलं आहे 50 ग्रॅम. लसूण घेतल्या त्या 3 कांद्या. इथे आपण हे लवंगा घेतल्या आहेत 10 ग्रॅम. हा हिंगाचा खडा घेतला आहे, तो फोडून घेऊयात आपण. इथे हे 20 ग्रॅम आपण धणे घेतलेले आहेत. हे ऑल स्पाइसची पानं घेतली आहेत 5-6. दालचिनीचे तुकडे घेतलेले आहेत. आणि इथे आपण हळद घेतलेली आहे. तर हे सगळं साहित्य झालं. आता आपण काही मसाले कोरडे भाजून घेणार आहोत, काही तेलामध्ये परतून घेणार आहोत. आणि अशा पद्धतीने आपण कांदा लसूण मसाला बनवणार आहोत. तर तुम्हाला मोठ्या प्रमाणात मी कांदा लसूण मसाला बनवते, तर हे आता मी छोट्या प्रमाणातलं प्रमाण सांगून केलेलं आहे. तर इथे तुम्हाला हे छोट्या प्रमाणात कांदा लसूण मसाला बनवायचा कसा ते पाहूयात. आता आपण कांदा लसूण मसाला बनवायला घेऊ. तर प्रथम आपण सुके मसाले भाजून घेऊयात. तर इथे आपण तीळ घेतलेले आहेत. तर हे तीळ आपण खरपूस भाजून घ्यायचे आहेत. कढई तापलेली आहे. मंद आचेवर हे असे छानपैकी आपण तीळ भाजून घेतो. फार पण भाजून घ्यायचे नाही आहेत. तीळ आता छानपैकी भाजून झालेले आहेत आणि आपण इथे असं एक एक जिन्नस काढून घेऊयात. त्यानंतर आपण हे धणे भाजून घ्यायचे. छानपैकी असे धणे भाजून झालेत आणि आपण ते काढून घेऊया. त्यानंतर आपण त्याच कढईमध्ये तेल घालून घेऊया आणि सर्व जिन्नस हे एक एक भाजून घ्यायचे. प्रथम आपण आता तेल तापल्यावर ही दालचिनी आहे, दालचिनी भाजून घ्यायची. दालचिनी काढून त्यानंतर हे नागकेशर ते भाजून घ्या. एक आपण आता अगदी लगेचच ते भाजून झाले आणि आपण काढून घेऊ. त्यानंतर ही मोठी इलायची तर ती घालून ती पण छान अशी खरपूस भाजून घेऊ. अगदी लगेचच ही भाजली जाते, पाहू शकता. त्यानंतर आपण चक्री फूल घालतोय. चक्री फूल भाजून घेऊया. ते अगदी तेल तापल्यामुळे छानपैकी लगेच भाजलं जातं. त्यानंतर हे आपण काळी मिरी ते भाजून घ्यायचे. आता हे काढून त्यानंतर आपण ही हिरवी वेलची घालून घेऊ.
आणि आता आपण हा कापून ठेवलेला कांदा छानपैकी तांबे सोडीपर्यंत भाजून घ्यायचा आहे. आणि कांदा हा आपल्याला वेगळा काढून ठेवायचा. असा हा कांदा आता आपला झालेला आहे, अगदी गोल्डन कलरचा. तळून मस्तपैकी तळून घ्यायचा आहे त्याला, म्हणजे मसाला छानपैकी टिकतो. तर आता आपण तो काढून घेऊयात. त्यानंतर आपण ही जावेत्री ती तळून घ्यायची आहे. काढून घेऊयात. त्यानंतर हे लवंगा, लवंगा पण छान तळून झालेल्या आहेत आणि त्याही आता आपण काढून घेतोय. आता आपण लसूण छानपैकी त्यामध्येच आपण हे जिरी घालून घ्यायची आहे. त्यामध्येच आपण हे दगडफूल घालायचं आहे आणि छानपैकी भाजून घ्यायचं. आता आपलं खोबरं राहिलेलं आहे, तर ते छान भाजत आलं आहे आणि आता आपण त्याच्यामध्ये खोबरंही भाजून घेऊया. सर्व जिन्नस आपण छान खरपूस भाजून घ्यायचं आहे, म्हणजे हा मसाला छान टिकतो 6 महिने तरी. निचिताच मसाले रेसिपीला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल किंवा तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि कशा वाटतात हेही सांगा. आता हे आपला हा खोबरंही छान खरपूस भाजलं गेलेलं आहे, पाहू शकता. गॅस आपण बंद करतोय. आता आपण ही ऑल स्पाइसची पानं आणि हा हिंगाचा खडा हे सगळं आपण भाजून घेतोय. हिंग थोडं फोडून घ्यायचं, म्हणजे दळताना काही त्रास होणार नाही. प्रथम आपण ह्या मिरच्या आणि मीठ घेऊन त्यात छानपैकी मिक्सरच्या भांड्यामध्ये दळून घेतोय. शकता आता असं आपला मिरची आपण ही दळून घेतली, बारीक झाली आहे. ती आपण साईडला ठेवूयात. तर हे सगळे खडे मसाले आपण हे मिक्सरमधून बारीक करून घेणार आहोत. हा आपला खडे मसाला बारीक करून झालेला आहे. आता कांदा आणि खोबरं लसूण हे बारीक करून घेऊयात. आता ह्यामध्ये आपण 1 चमचा हळद मिक्स करूयात आणि कांदा खोबरं लसूण हे बारीक दळून घ्यायचं आहे. पाहू शकता आता हे छान दळलं गेलं आहे बारीक. आता काढून घेऊ. आता पाहू शकता तुम्ही हा आपण बारीक केलेला मिरची पावडर, हे गरम मसाला आहे आणि हा कांदा लसूण आणि खोबरं. आता हे सगळं आपण मिक्स एकत्र करू आणि परत एकदा मिक्सरला फिरवून घेऊ, म्हणजे आपला मसाला तयार. अशा पद्धतीने आपला कांदा लसूण मसाला तयार झालेला आहे. छानपैकी लाल बुंद आणि चवीला तितकाच सुंदर. अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी पुन्हा भेटू निचिताच मसाले रेसिपीमध्ये. मस्त खा, हेल्दी राहा.